यवतमाळमध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। राळेगाव, कळमनेर आणि कापशीसह अनेक भागात गारपीट झाली। या पावसामुळे गहू आणि हरभरा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। दरम्यान राळेगाव तालुक्यातील झरगड गावात वीज कोसळून 5 जण गंभीर जखमी झाले। शेतात काम करत असताना ही दुर्घटना घडली। जखमींना जवळच्याच शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात अंधोरी आणि किनगाव भागात दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। या तुफान पावसामुळे हरभरा आणि इतर रब्बी पिकं जमीनदोस्त झाली असून आंब्याच्या बागेचंही मोठं नुकसान झालं। वाऱ्यामुळे आंब्याची झाडं उन्मळून पडली असून भविष्यातील उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। तसंच काढणीच्या अवस्थेतील हरभरा भिजल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला मोठा फटका बसणार आहे। काल रात्रीपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे। हिंगोली जिल्ह्यात संध्याकाळी वसमत, कळमनुरीसह औंढा नागनाथ तालुक्यात ग्रामीण भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। ऐन उन्हाळ्यात नागरिकांनी गारवा अनुभवला। या पावसामुळे अनेक भाग हे जलमय झाले। दुसरीकडे या पावसामुळे शेतातील कापणी सुरू असलेला हरभरा, गहू आणि ज्वारीच्या तसंच कापसाच्या पिकाला याचा फटका बसलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह तळकोकणात अवकाळी पावसानं हजेरी लावली। सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यात अवकाळीच्या सरी कोसळल्या। या पावसाचा आंबा आणि काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांना आता उत्पादनात घट होण्याची भीती आहे। या भागात पुढील 4 ते 5 दिवस हलक्या पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।